नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये जायचं असेल तर एओसी म्हणून परमनंट अशी भरती निघालेली आहे। या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, उंची काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, मुलींना फॉर्म भरता येणार आहे, मुलांना फॉर्म भरता येणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे मित्र ज्यांना इंडियन आर्मी मध्ये जायचं असेल, परमनंट भरती व्हायचं असेल, त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन भरतीच्या माहितीसाठी, अपडेटसाठी, अभ्यासाच्या तयारीसाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आता बघा, यामध्ये आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स म्हणून ही भरती जवळपास 1-2 वर्षांमधून येतच असते आणि या भरतीमध्ये वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या जागा असतात बघा। ट्रेड्समॅनची जागा आहे, फायरमॅन जागा आहे, एक JOA ज्युनियर ऑफिस असिस्टंट म्हणून जागा आहे, मल्टीटास्किंग स्टाफ MTH च्या सुद्धा जागा असतात, ग्रुप सी च्या जागा यामध्ये असतात असं आपण म्हणू शकतो। आणि मागच्या भरत्यापेक्षा या भरत्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागा आलेल्या आहेत, कारण अगोदर यामध्ये 1000 जागा यायच्या, 1200 यायच्या, कधी कधी 800-700 सुद्धा यायच्या, पण आता डायरेक्ट किती तर 2615 एवढ्या जागा या भरतीमध्ये आलेल्या आहे। आणि सर्वात जास्त ज्या काही जागा असणार आहे त्या ट्रेड्समॅनच्या असणार आहे। मग यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, निवड प्रक्रिया काय असते, ही संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघूया। त्या अगोदर आपलं जे काही इन्स्टाचं डिफेन्स फॅक्टरी चॅनल आहे, या चॅनलचे 50,000 फॉलोअर पूर्ण झालेले। तुम्ही अजून आपल्या इन्स्टाच्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण अशा पद्धतीच्या ज्या अपडेट आहे त्या आपण तिकडे सुद्धा देत असतो शॉर्टमध्ये। त्याचबरोबर गणिताच्या ट्रिक्स असतील, विविध परीक्षाची माहिती असेल तर ती सुद्धा तुम्हाला त्या चॅनलला मिळणार आहे। आता बघा, यामध्ये ट्रेड्समॅनच्या ज्या पोस्ट आहेत तर ट्रेड्समॅन मध्ये 1799 एवढ्या जागा असणार आहे। किती जागा असणार आहे? 1799 जागा असणार आहे। फायरमॅनच्या 508 जागा असणार आहे, ज्युनियर ऑफिस असिस्टंटच्या 104 जागा असणार आहे, MTH च्या 142 जागा असणार आहे आणि मटेरियल असिस्टंट म्हणून एक पद आहे त्याच्या 50 जागा असणार आहे। फॉर्म भरणं कधीपासून सुरुवात होणार आहे तर 24 ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। शेवटची तारीख असणार आहे समजा 22 किंवा 23 सप्टेंबरच्या आसपास, ठीक आहे। आणि जॉब लोकेशन तुम्हाला ऑल इंडियामध्ये असणार आहे, कारण ऑल इंडिया ही भरती आहे आणि यामध्ये पगार सुद्धा जवळपास चांगला असतो, कारण ग्रुप सी ची वॅकन्सी आहे, म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला 35-38 हजाराच्या आसपास पगार मिळू शकतो आणि त्यानंतर हळूहळू वाढून आणि त्यातल्या त्यात आता 8व्या वेतन आयोगानुसार तुमचा जो काही पगार आहे तो खूप जास्त वाढण्याची शक्यता आहे। आता यामध्ये काम काय असतं या भरतीमध्ये, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स म्हणून, तर आर्मी वाल्यांना जे काही बंदुकी असतील, दारुगोळा वगैरे असतील, हे पुरवठा करण्याचं काम, त्यांच्यासोबत मदतीचं काम कोण करत असतं तर ही ग्रुप सी ची जी वॅकन्सी मधून जे सैनिक भरले जात असतात ते करत असतात, ठीक आहे। त्यानंतर बघा, आता ट्रेड्समॅन साठी पात्रता काय लागणार आहे, 10वी पास प्लस ITI इन रिलेव्हंट ट्रेड, म्हणजे ज्या ट्रेड मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असला तर त्या ट्रेडचा तुम्हाला काय लागणार आहे, ITI लागणार आहे आणि 10वी पास तुम्ही असले पाहिजे। फायरमॅन साठी फक्त 10वी पास हा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे शैक्षणिक पात्रता। आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट म्हणून जी पोस्ट आहे त्यासाठी 12वी पास पाहिजे आणि तुमच्याकडे टायपिंगचं नॉलेज पाहिजे किंवा टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे असं आपण म्हणू शकतो। आणि MTH च्या पदासाठी 10वी पास आणि मटेरियल असिस्टंटच्या पदासाठी 12वी पास। काही पदांसाठी 10वी पास पात्रता आहे, काही पदांसाठी 12वी पास आहे। कुठेतरी इथं टायपिंग तुम्हाला लागणार आहे आणि इथं तुम्ही रिलेव्हंट ट्रेड मध्ये जर ITI केलेला असेल तर तुम्हाला सिलेक्शन मिळवण्याचा खूप जास्त चान्स आहे। म्हणून ज्यांचा ITI झालेला असेल त्यांनी तर 100% फॉर्म भरला पाहिजे, कारण सिलेक्शनचे चान्सेस तुमचे 80 ते 90% असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण बघूया सिलेक्शन प्रोसेस यांनी यावेळेस बदललेली आहे। मागच्या भरत्यामध्ये अगोदर तुमचं फिजिकल घेतलं जात होतं, पण यावेळेस अगोदर तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे बघा। रिटर्न एक्झाम अगोदर होणार, त्यानंतर तुमचं फिजिकल होणार, त्यानंतर ज्या पदांसाठी टायपिंग आहे तर त्या पदांसाठी टायपिंगची टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, नंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार। अशा पद्धतीनं तुमची ही निवड प्रक्रिया असणार आहे। आता यामध्ये मुलं आणि मुली दोघं पण अप्लाय करू शकतात का, तर मुलांना पण फॉर्म भरता येणार आहे आणि मुलींना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे ज्या ज्या मुलींना असं वाटतंय की आपल्याला इंडियन आर्मी मध्ये परमनंट भरती व्हायचंय तर त्यांच्यासाठी सुद्धा ही भरती अतिशय महत्त्वाची असणार आहे। निवड प्रक्रिया काय असते आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात अगोदर आता एक्झाम होणार आहे, अगोदर फिजिकल व्हायचं, आता सर्वात अगोदर एक्झाम होणार, म्हणून एक्झाम महत्त्वाची असणार आहे। त्यानंतर तुमचं फिजिकल होणार आहे। काही पदांसाठी फिजिकल असणार आहे, काही पदांसाठी नसणार, जिथे की टायपिंगचा क्रायटेरिया वगैरे तिथं फिजिकल नसणारच आहे, ठीक आहे। एक एक्झाम झालं, फिजिकल झालं, त्यानंतर मग ज्या पदांसाठी स्किल टेस्ट असेल, समजा टायपिंगची टेस्ट, तर टायपिंगची टेस्ट घेतल्या जाणार आहे बघा अशा पद्धतीनं, ठीक आहे। आलं लक्षात? आता यामध्ये परीक्षा पद्धत, उंची किती लागणार आहे ते एकदा तुम्हाला सांगून देतो। तर उंची या भरतीमध्ये लागणार आहे बघा 165 सेंटीमीटर। किती लागणार आहे?
165 सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे. वयाची अट सुद्धा सांगून देतो. वयाची अट जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 25 वर्ष असणार आहे. 1-2 पद असे त्या पदांसाठी 18 ते 27 वर्षे, पण जास्त करून पदांसाठी 18 ते 25 वर्षे. आणि SC STच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सूट मिळणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी 18 ते 30 वर्ष. आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट मिळणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी 18 ते 28 वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे. या क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा, जर तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये परमनंट भरती व्हायचं असेल तर. आता यामध्ये परीक्षा पद्धत काय असते, तर सर्वात अगोदर जी रिटर्न तुमची होणार आहे त्यामध्ये आता क्रायटेरिया थोडा बदललेला आहे. अगोदरच्या भरत्यांमध्ये एओसीच्या 150 मार्काची परीक्षा व्हायची, पण आता 100च मार्काची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये गणित हा एक महत्वाचा विषय असणार आहे. दुसरा बुद्धिमत्ता हा एक महत्वाचा विषय असणार आहे बघा, बुद्धिमत्ता. त्यानंतर तिसरा विषय असणार आहे आपला जीकेचा. आणि चौथा विषय असणार आहे इंग्रजी व्याकरण, इंग्रजीचा. ठीक आहे. आणि प्रत्येक विषयाचे तुम्हाला 20-20 क्वेश्चन विचारले जाणार आहे, सॉरी 25-25 क्वेश्चन विचारले जाणार आहे. आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 गुण आहे. किती गुण आहे? 1 गुण. म्हणजे 25 गुण 25 गुण 25 गुण 25 गुण, एकूण 100 गुणांची परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न 100 गुण. आणि या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे बघा, तेवढं लक्षात ठेवायचंय. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार, आणि ती किती असणार आहे? 0.25 ची असणार आहे. आला लक्षामध्ये? अशा पद्धतीने तुमची परीक्षा पद्धत असणार आहे. ज्यांचं गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण चांगलं आहे, या 3 विषयामध्ये जवळपास पैकीच्या पैकी मार्क मिळवले आणि जीके मध्ये थोडेफार मार्क आले तर तुमचं सिलेक्शन 100% फिक्स होणार आहे. पण कट ऑफ जास्त हाय लागत नसतो. आणि तुम्ही म्हणणार सर इंग्रजी विषय, आता तर इंग्रजी विषयाला घाबरायचं नाही. बेसिक प्रश्न विचारले जात असतात. तुमचा प्रतिसाद असला तर आपण नक्कीच इंग्रजीची असो किंवा गणित बुद्धिमत्ताची असो, जीकेची असो, संपूर्ण तयारी तुमची चांगल्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. आता यामध्ये फिजिकल मध्ये काय असतं माहिती का? 1600 मीटर महत्वाचं. यामध्ये किती महत्वाचं आहे? तर 1600 मीटर महत्वाचे. 1600 मीटर मुलांसाठी असणारे 6 मिनिटामध्ये आणि मुलींसाठी असणारे 8 मिनिट 26 सेकंदाच्या आत हे असणारे क्वालिफाईंग. सगळा जो काही खेळ असणार इकडे असणारे, यामध्ये थोडेसे तुम्हाला पुलअप्स मारावे लागू शकतात किंवा ज्याला लांब उडी आपण म्हणत असतो, पण ती क्वालिफाईंग असतं. जवळपास त्यामध्ये बाद होणाऱ्याची संख्या 0 पॉईंट काहीतरी असते, म्हणजे एखादा झाला तर बाद होत असतो त्यामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीनं मागच्या भरत्यामध्ये काय असायचं माहिती का? तुम्हाला एखाद्या माणसाला उचलून 63.5 किलोच्या माणसाला उचलून 183 मीटर का काहीतरी 96 सेकंदामध्ये जायचं होतं. पण या भरतीमध्ये तो क्रायटेरिया नसण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस डिटेल अजून माहिती मिळणार आहे त्यावेळेस आपण तशा पद्धतीने तुम्हाला माहिती देऊ. पण अशा पद्धतीने या भरतीचं फिजिकल होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता परीक्षा झाली, परीक्षेनंतर फिजिकल नंतर तुमचं मेडिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा ज्या टायपिंगची टेस्ट असतील, अशा प्रकारे ही संपूर्ण भरती प्रक्रिया असणार आहे. अजून तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. संपूर्ण तयारी तुम्हाला करायची असेल या भरतीची किंवा जशा जशा अपडेट येतील ते अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. धन्यवाद.